आमच्या भाषेत मुलून द्या. गरम करून घेतो त्याच्याने सेकंड लेअर येते आपली ही शेंगांची. पेटलेली आहे. आग लावली. नंबर एक नंबर. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आमचा प्लॅन आहे पोपटी लावायचा. रंजिताच्या ऑफिसमधून सगळे हे दादा काका म्हणजे ऑफिसमध्ये प्रवीण काका आहेत, तुकाराम काका, हरिभाई सगळे. आता आम्ही विनयबाई आणि अर्पिता ताई. तर आता आम्ही प्लॅन करतोय की पोपटी लावायचं. तर पटापट जातो, पेंडा वगैरे घेऊन येतो, केळीचे पानं वगैरे. चाललं आता तिकडे. व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता पूर्ण बघा. सुरी घेतली, आता केळीची पानं कापतो, भांबरूड घेतो आणि पेंडा. काय हे म्हणतात कोंबडा पाहिजे बाबा पेंडा. पेंडा तुला देता. आम्ही जाऊन केळीची पानं काढतो मी तिथून आणि भांबरूड काढतो. तुम्ही या मागून मग आणून ठेवा मग. तर आता आम्ही चाललोय पाटला परसावमध्ये. मित्रांनो आता आम्ही आलोय भांबरूड घ्यायला. बघा इकडे भांबरूड खूप आहे. अच्छा चलो ऐसा ना पिशून आणले. अरे केळीच्या पानात घ्या. इथून फुलं घेऊन गेलो काल. मित्रांनो ही सगळी हळद लावली इकडे. कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलीच हळद वगैरे. तर आता आम्ही इथं चवळीची पानं आहेत, प्रॉपर केळी नाही आहे. चवई आहे चवई. ती हळद तर केळीची पानं आणि भांबरूड घेतला. अजून तर हरिभाऊ आणि आम्ही हे बघा हे सगळं धुवून वगैरे घेतोय. पाटी बिटी आणली, पेंडाची हे पण आणलं, भांबरूड पण आणलाय. आता हे सगळं आम्ही आता बाजूलाच लावायचं, काय लांब लावायचं नाही, त्याच्यामुळे काय हे नाही. सगळं धुवून घेतोय व्यवस्थित. तर बघा हे भांबरूडच्या हे आहेत ना मुलुंड्या, त्या कट करतोय आम्ही. कट करून घेतोय. मुळं मुळं आमच्या भाषेत मुलुंड्या मुलुंड्या बोलतात. चिकन आता मॅरिनेट करतोय. ह्याच्यामध्ये दही टाकले बघा चिकन मध्ये. आणि आता हे टाकते तंदुरी मसाला. तंदुरी मसाला पूर्ण टाकू काय? ते प्रवीण काका बसले, ते आता पुढच्या नेक्स्ट टायमाला ते बनवणार आहे. आणि इकडे विनय भाई, बाजूला हरीश भाई, आणि इकडे काका, आणि इकडे बघा हा मोठे युट्यूबर. तो पण त्याचा पण युट्यूब चॅनल आहे, व्हिडिओ बनवतो युट्यूब वरती. त्याच्यामध्ये ओवा टाकतोय म्हणजे काय ते बादाल नको पोटाला म्हणून.
काय बोलतो? बांधणं म्हणजे गॅसेस वगैरे हा फ्रॉक घालायचं अजवाईन हा हे काली मिरी थोडीस काली मिरी पण टाकतं त्याच्यात काळी मिरी पावडर. हा पावडर आहे ती काली मिरी दही लागेल असं तर मी ही केळीची पानं गरम करून घेतो. त्याच्याने काय होतं ते हे बघा हे असे फाटतात ना, ती पानं फाटत नाही आणि आपल्याला व्यवस्थित चिकनची घडी वगैरे मारून घ्यायची आहे त्याच्यामुळे. आणि केळीची पानं आपण ह्याच्यासाठी घेतो की मटक्यामध्ये डायरेक्टली आग हे झाल्यामुळे ना चिकन जळतं. पण काय आहे ना संपली केळीची पानं असल्यामुळे चिकन जळत नाही. चिकन मसाला पण टाकते त्याच्यामध्ये आणि हे अद्रक लसूण पेस्ट ती पण टाकते. टेस्ट मध्ये बेस्ट. टेस्ट मध्ये बेस्ट बघा अशा रीतीने चिकन आपलं मॅरिनेट करायला आपण 10-15 मिनिटं ठेवून देऊया त्याला. बटाटे मस्त धुवून घेतलेत आणि आता कापून घेते त्यांना 2च तुकडे करू ना हो. बटाटे पण ह्याच्यात टाकते कापून. बटाटे लय मस्त लागतात पोपटीतले. आम्ही गेल्या वर्षी दिवाळीमध्ये बनवलेली ना तर जास्त टेस्टी त्याच्यामध्ये बटाटाच लागतो. मामाने बनवलेलं ना. गेल्या वर्षी प्रतीकने बनवलेली. गरम आहे. 1 तास लागेल आपल्याला हिला. 1 तास लागतो, 1 पाऊण तास. अरे सकाळची जी ताजी असतात ना त्याच्यापेक्षा जे शिळ्या असतात ना त्यांना वास मारतात, भरपूर येतात त्यांच्यावरती खेकडे. येतात, वास आणि मारतात. उद्या जाणार आहोत खेकड्यांचा प्लॅन आहे. खेकडी पगोल्यांसाठी जाणार आहे हे लोक. तर त्याच्यासाठी आतड्या आताच घेऊन आलेत कोंबड्यांच्या आतड्या. त्याचं खेकड्यांचं खाणं पगोल्यांसाठी. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आता मीठ टाकते कारण वरती जो आपण ते मटक्यामध्ये वरून जाडावाला मीठ टाकतात पण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीसाठी टाकून देते. आता आम्ही पोपटीचे प्रॉपर प्रिपरेशन दाखवतो कसं काय करायचं आहे ते. तर स्टार्टिंगला आपल्याला घ्यावं लागतं भामरूट. भांबरुडीचा पान हा हे भामरूट ठीक आहे. हा भामरूटचा पाला का वापरतात? एक भामरूटला ना वेगळा औषधी फ्लेवर असतो त्याच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये जे आपण चिकन अंडी वगैरे ठेवणार किंवा शेंगा ठेवणार ते जळू नये म्हणून ह्या भामरूटचा पाल्याचा आपण वापर करतो. पहिली फर्स्ट लेअर आली आपली भामरूटची. टाकलं ना पोपटीमध्ये की त्याला वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते एकदम. फ्लेवर आणि औषधी दोन्ही हा. गुण हे असतं त्याच्यामध्ये. जसं आपलं ओवा असतो ना त्या टाईपमध्ये हे असतं. तर आपण एक लेअर घेतलेली आहे भामरूटची. सेकंड लेअर येते आपली ही शेंगांची. शेंगांमध्ये ओवा नाही टाकला पाहिजे. टाकते हे घ्या मीठ पण टाका वरून जाडामध्ये. तर आपण पोपटीसाठी घेतलंय जाडं मीठ. शेंगांना थोडीशी आता लागायला पाहिजे ते म्हणून आपल्या शेंगाचं- घरी होतं मोस्टली आता भेटत नाही. तर पूर्वी आम्ही हे ओवा पण टाकते थोडा. थोडा ओवा टाकलाय. थर्ड लेअर येईल अंडी बटाटे आणि चिकन. ह्याच्यामध्ये काय घेत आहे चिकन घेतो. तू पण हे घे बटाटे वगैरे घे. तर बटाटे अशीच टाकतो. एक एक ठेवतं चिकन असा. एक एक पीस ठेवायचं. पकडा. आणि त्याला पडते ना. ही केळीचे पान आहेत. ती तू वाफवून घेतो गॅसवरती. टाटायला नको म्हणून. हे आपण का घेतोय? आपण चिकन डायरेक्ट पण टाकू शकतो. बट काय होतं आग जास्त झाल्यामुळे काय होतं की ते चिकन जळतं. त्याच्यामुळे हे केळीच्या पानात आपण हे करतोय. चिकन फक्त हे करा. गोल्डन टाकते का एकाच एक बरोबर वाटतं. एक एक बरोबर आता येईल. परत हे काय? फोल्ड लावणार. रणजित ताई. तर आम्ही मजाक मस्करी पण करतोय. त्याच्याशिवाय काय मजा येत नाही लाईफ मध्ये. जरा. अजून एक घे फक्त. द्या पानं द्या. ठीक आहे सर त्याला काय नाही. तर आता चिकन टाकलंय. चिकन टाकल्यानंतर 1-2 बटाटे टाकतो.
अंडी टाकतोय. अंडी आपण किती घेतलेली? 14 अंडा. 14 अंडी घेतलेत. 14 अंडे. 14 अंडी. 14 अंडी. 4 अंडे घेतले. आता पुन्हा आपलं आहे ना भांबरूडची लेअर. विक्रांत इंग्लिश मध्ये बोलतो. काय बोलताय? तर आपला छोटा मित्र विक्रांत आहे. तो पण छान अशी ब्लॉगिंग करतो आणि तो इंग्लिशमध्ये ब्लॉगिंग करतो. हुशार आहे. तर भांबरूडची लेअर झाली. आता पुन्हा शेंगांची, म्हणजे आपल्याला रिपीट तेच करायचं आहे, वालाच्या शेंगा. तर मित्रांनो, ह्या आपल्या प्रॉपर रायगड पट्ट्यातल्या शेंगा नाही आहेत. पोपटीची वेळ ही ज्या वेळेला प्रॉपर वालाच्या शेंगा बाजारात येतात, म्हणजे आपल्या रायगड पट्ट्यातल्या किंवा मंदनगड दापोली ज्या पट्ट्यामध्ये ज्या प्रॉपर शेंगा येतात त्या कोकणातल्या. आता ह्या ज्या शेंगा ज्या घाटावरच्या आहेत, तर ह्याला जो फ्लेवर पोपटीला असतो तो त्या मेन आपल्या ह्या पट्ट्यातल्या वालाच्या शेंगामुळेच येतो. आणि ही थंडीमुळेच जेव्हा वालाच्या शेंगा येतात मार्केटमध्ये तेव्हाची पोपटी लावली जाते. तर आम्ही मिठाचा लेअर दिला आहे. आता पुन्हा रिपीट आपल्याला त्याच गोष्टी करायच्यात. आणि आमची पार्टी आहे पोपटीची. मस्त थम्सअप वगैरे आणलेला आहे हरीशभाईने. देतो. आणि आम्ही पार्टी करणार आहोत मस्त. बटाटे टाक ना पाहिजेत. बटाटे असेच टाका. हा टाईम लागतो. आणि ह्याच्यासाठी कमीत कमी आपल्याकडे 1-1.5 तास पाहिजे. व भांबरूडचा पाळा, केळीची पानं वगैरे, फाटी म्हणजे लाकडं, आणि पेंडा म्हणजे तो गवत. तो तुम्हाला जो मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तो. त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो. तर ते अगोदर ह्या लोकांनी आणून ठेवला होता. आणि आता हे करते पोपटीची तयारी. हरीशभाईनी पूर्ण भांबरूडचा पाळा एकदम स्वच्छ धुवून घेतला. आणि केळीची पानं. आणि आता ही आम्ही तयारी करतोय. हा ते पण आहे. बस. तिचा अंदाज नाही कळत. तेच म्हणून. मोठे आहेत ना. हा खारट असतो. आणि हा जो मीठ आहे ना, हा ह्याला जास्त खारटपणा असतो. पहिले गावाला जेवणामध्ये हेच वापरायचा मीठ आई वगैरे आमची. तर होईल काय आई? ओल्ड इज गोल्ड. हे बघा, आता ही लास्टची स्टेज आहे वरची. भांबरूडीचा पाळा. आणि आता ही एवढे बटाटे झाले त्यामुळे आता भाजून खाऊ. भाजून खाऊ त्याला. मस्त आता भाजून. अजून टाका. हो, हात मध्ये घेतलं तर उडाला. उडत नाही ते. येतं पण त्याला पकडायला. आपला मटका रेडी झालाय. आता आपण आग पेटवूया आणि मस्त मटका उकडी करून ठेवूया. काही खड्डा करायची गरज नसते. आपण खड्डा नाही करणार आहोत. मटका असा उलटा ठेवलाय बघा. आणि त्याच्यावरती खाली पेंडा टाकला, कारण तो त्याच्या बाजूने फाटी लावतात बघा अशा पद्धतीने. आणि पेटवणार बघा. आता असं डाळून झालंय. आता याला आग पेटवतील. हे बघा, अंडी बॉईल केलेली, चाट मसाला आणि मीठ टाकलंय. पलटण सर्व बाहेर बसले, पोपटीची वाट बघते कधी होत आहेत ते. टेस्ट करतो जरा अंडी कशी उकळली. टेस्ट करते थोडा. वा वा लजीज. आता कसं रेकॉर्डिंग स्टॉप. हा विक्रांत, छोटीशी होळी पेटवत आहेत. देसोडे बघ. फायनली पोपटीला आग लावलेली आहे. ती लाकडी भेटली पाहिजे मेन. पेंडा एकच आणलं तुम्ही पण. तर मित्रांनो, पोपटी आमची झालेली आहे. इथे प्रॉपर लावलेले पोपटी. आणि आता अनुभव बघा किती मेहनत करतोय. आता बघूया काय सक्सेस होतंय की नाही ते. कारण की ना लाकडं ओली आहेत, खाली जमीन ओली आहे. एक आम्ही ट्राय केलं, पण देवाच्या कृपेने होईल सक्सेस. चला बघूया, आता काढल्यावरती कळेल. पोपटीचं कसं असतं माहिती आहे, नेहमी एकदम प्रॉपर शिस्ते असं नाही.
जजमेंटवर आहे थोडंसं. ठीक आहे, तर आपण आता बघूया काढून. फायनली झालेली आहे पोपटी बघा. मडकं इथे घेऊन या ना, एकाने इकडून तिकडे घ्या. काका तिकडून घेत आहेत, हरीशभाई इकडून घेतील. झालं. तुम्ही या इकडे. किती मारणे का आपने गो. शिरल्या बटाटा शिरला. नाही बटाटा नको, चिकन करायला आपलं. बटाट्याला घेतो शिरलाय. आता हरीशभाई ओततायत. शिरले ना अंडे बिंडे. खतम टाटा. बस हा हो काय. बघा अशी झाली आमची पोपटी. करपले वगैरे काही नाही. आता पंखा लावू काय बारीक? हा लावा बारीक काय जोरात लावा. प्रॉपर शिजली वाटतं. मस्त नंबर झालाय. एक नंबर म्हणजे 101% देऊ आम्ही मार्क. एवढा मस्त झालाय. शिजलाय का बघा. खाऊन बघा. हात भाजतोय चालेल. पंखा चालू केलाय आता. ती मुलगी तिने आम्हाला हे पोपटीचे सवय लावली. दरवर्षी आम्ही इथे येणार परत ते. खायला. दरवर्षी येणार काका. मग तर मी हे काढ पाहिलं ना बाजूला. हे बघा घसरलेत. काकाने पहिला काय घेतला, अंडा. तिकडे त्यांनी मोठा वस्तू घेतला नाही, शेंग. हा बघा, वा 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 वा. चांगले झाले. शिजलाय. एक नंबर एक नंबर. हरीश भाऊ खत्म हो जाएगा, आ जाओ. हात भाजतो ना तिथे लपडा होतो. आता तो पोटात शिजल. झालाय चांगला व्यवस्थित. झाला पाणी. एक नंबर. शिजली आहे का हो. एक नंबर. चांगली झाली आहे. आणि करपले वगैरे काय नाही, प्रॉपर सर्व झालंय व्यवस्थित. बटाटा खातोय. बटाटा खाता. बटाटे टेस्टी असतो एकदम खायला. कशाला नखरे करताय. हा ना. जर काढून दाखवा तुमचा हड्डी पकडला आहे. कुठे बघू द्या. नाही एवढा गरम आहे. कैसा आहे बाय. मस्त मस्त. तन्मय बघा ताव मारायला आलाय पोपटीसाठी दाबलवरून.